हॅलो. आज आपण प्रेस कॉन्फरन्स बोलायचा आपला मतलब एकच आहे की इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र स्टेट यांनी 18 सप्टेंबरला बंद पुकारलेला आहे. आता ते बंद का पुकारलेलं आहे? राज्यव्यापी सेवा आंदोलन आपण ते करणार आहोत. त्याचं कारण असं की दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल यांच्या माध्यमातून BHMS CCMP डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल रजिस्टरमध्ये नोंदणी करण्याचा अधिसूचना त्यासाठी आपण निषेध करत आहोत. आपण गेल्या महिन्यात पण आपण एक दिवस आपण बंद पुकारलेला होता आणि त्यांनी आम्हाला आश्वासन असं दिलं होतं की आम्ही हे त्यांना आम्ही म्हणजे MMCमध्ये आम्ही त्यांना एंट्री करून देणार नाही. पण आता परत त्यांचं लेटर आहे की त्यांना उद्यापासून त्यांचं रजिस्ट्रेशन ऑन पोर्टल BHMSसाठी सुरू करणार आहोत. आमचा एकच अर्थ आहे की CCMP म्हणजे काय आहे की सर्टिफाईड कोर्स इन फार्माकोलॉजी, मॉडर्न फार्माकोलॉजी. आता फार्माकोलॉजी म्हणजे काय आहे की औषधाबद्दल 1 वर्ष तुम्हाला माहिती देणार. तुम्हाला असं वाटतं की आम्ही जे ॲलोपॅथिक डॉक्टर आहोत आम्हाला 5.5 वर्षाचा कोर्स असतो. 5.5 वर्षाच्या कोर्समध्ये आम्हाला तेवढं शिकायला लागतं आणि यांना BHMS लोकांना 1 वर्षामध्ये हे CCMP कोर्स करून त्यांना आपल्या MMCमध्ये त्यांना रजिस्ट्रेशन त्यांनी आता सुरू करायचा विचार केलेला आहे, जे उद्यापासून चालू होते. आणि त्यांचा विरोध करण्यासाठी आपण 18 तारखेला बेमुदत आपली हडताळ म्हणजे 1 दिवसाची आपली हडताळ असणार आहे. त्याच्यामध्ये सगळे हॉस्पिटल्स जे ॲलोपॅथिक जे डॉक्टर्स आहेत हे सगळे आपण बंद ठेवणार आहोत. बघा, BHMS लोकांचा आम्ही आदर करतो, आमचं काय त्यांच्यात विरोध काही नाही आहे. पण आमचं म्हणणं एवढं आहे की BHMSचे पण कौन्सिल आहे, त्यांनी त्यांच्यामध्ये राहावं. आमचं जे ॲलोपॅथिकवाल्याचं तर आमच्या ॲलोपॅथिकमध्ये BHMSला कशाला त्यांना इन्व्हॉल्व करायचं? आम्ही BHMSवाल्यांच्या विरोधात कधीच आम्ही नाही आहोत. आम्ही जे सरकारने त्यांना आमच्या ह्याच्यामध्ये एंट्री करायला दिलेली आहेत त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही हे करतो. आता मला तुम्हाला मला सांगायचं असं आहे की औषधाचं 1 वर्षाचं आपण समजा जर माहिती घेतली तर सगळे आपण पेशंटला तसं ट्रीटमेंट देऊ शकतो काय? तुम्ही तुमच्या हिशोबाने देता, आम्ही त्याच्यात काहीच विरोध करत नाही. होमिओपॅथिकवाले ॲलोपॅथिकवाले प्रॅक्टिस करतात, आम्ही त्याच्यात काहीच विरोध करणार नाही आणि आम्हाला ते करतात त्याच्यावर त्यांना करू द्या. पण आमचं म्हणणं एवढंच आहे की आमच्या या कसं समजते ना, माझ्या घरामध्ये तुम्हाला मी एंट्री कशी देणार की तुमच्या घरामध्ये मी कसं येणार? म्हणजे हे सरकारने जे आता हे केलेलं आहे की त्यांना एंट्री देणे ह्याचा विरोध